प्रत्येक आंदोलनात मनोज जरांगे समाज भावनिक करतात आणि हे गादीवर बसून आहे का शेंगा हाणायचे काम करतात. पण जेवढ्या माझे समाजाचे बळी गेले तर तेवढ्या गुन्हा आहे का, मनुष्यवादाचा गुन्हा आहे का मनोज जरांगेवर टाकण्यात यावात आणि सरकारने आहे का ह्या गुन्ह्यात मनोज जरांगेला अडकावात आणि कुठंतरी हे मनोज जरांगेला थांबावात. कारण इथून पुढे असे समाजात कंटक तयार होणार नाहीत, समाजावर पैसे कमविणारे. नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. दिनांक 30 मे 2026 रोजी एका बाजूला अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांचे उपोषण चालू होते, तर दुसऱ्या बाजूला गेवराई तालुक्यातील रुई धानोरा येथे अमोल खुने यांचे देखील उपोषण चालू होते. 2 दिवसाच्या उपोषणानंतर प्रशासनाच्या वतीने विनंती केल्यावरती अमोल खुने यांनी आपलं देखील उपोषण मागे घेतलेलं आहे. परंतु नेमकं कुठल्या अटीवर मागे घेतलेलं आहे आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा अमोल खुने आहेत. काय सांगाल, नेमकं आपण जे रखरखत्या उन्हात उपोषण केलं होतं, या उपोषणाचा नेमका काय हेतू होता, काय मागण्या होत्या? हे बघा, माझ्या मागण्या अशा होत्या, ज्या मनोज जरांगे यांच्या मागण्या होत्या, सगळे सोयरे आणि कुणबी मराठे एक आहे, मी ह्या मुद्द्यावर उपोषणाला बसलो होतो. मग त्या मागण्या का सोडून दिल्या मनोज जरांगेने? आता ते ज्या म्हणजे बसले होते कुणबीसाठी आणि सगळे सोयरे एक आहे, त्या मागण्या त्यांनी सोडून दिल्या. मग मी त्याच मागण्यासाठी बसलो होतो ना. मग आमच्या समाजाचं एवढं नुकसान झालं, EWS आरक्षण गेलं, मग त्या बी आरक्षणासाठी मी त्या बी मुद्द्यावर बसलो होतो. त्याने 1 दिवस केलं तर मी 2 दिवस केलं ना. मराठा समाजासाठी 2 दिवस नाही, 10 दिवस बी मी उन्हात बसायला समर्थ, माझ्यात तेवढी शक्ती आहे. पण ह्याने 1 दिवस बसून 4-5-6 घंटे जे बसले उन्हात आणि उगं बाऊ केला आणि समाज भावनिक केला. तुम्हाला जर खरं समाजाची किव आहे तर तुम्ही समाजाला तिथं बोलून नव्हतं घ्यायला पाहिजे. तुमचा शब्द, तुमचे काय ते गावोगाव फिरले गंगाधर काळकुटे हे साऱ्या तुमच्या टीम, की मराठा समाजाला आपली घोंगडी बैठक आहे आणि पाटील उपोषणाला बसणार उन्हात, सरकारवर एक दबाव आणून तुम्हाला पब्लिक तिथं जमा करायची होती. तुमच्यापाशी कोटीनी समाज येणार होता आणि 2 लाख स्वयंसेवक होते. मग 2 लाख तर लांबच, सारी 2000 पब्लिक बी नाही आली तिथं. समाजाच्या कुठंतरी लक्षात आलं आहे. आणि जे माझ्या विरोधात कमेंट करतात आहेत, जे करतात ना, तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, बाबा हो, तुम्ही जर खरे छत्रपतीच्या विचाराचे असतान आणि खरे जर छत्रपतीचे वारसाने चालायचं असेल तुम्हाला, तर असं आहे का घाण कमेंट करू नका. मला कधी कधी डाऊट येतो आहे, हे माझ्यावर जे 1000-500 लोक कमेंट करतात ना, कधी कधी वाटतं मला हे मराठवाडा निजामाकडे होता. मग त्यांचा तर काही गुण नसेल ह्यांच्यात, कारण 96 कोळी मराठा अशा कमेंट कधीच करू शकत नाही. हे काहीतरी त्यांच्यात गुणधर्म आहेत, त्याच्यामुळे हे असे कमेंट माझ्यावर करतात आणि मी त्या कमेंटला भीक घालीत नाही. त्यांना आज बी माझं सांगणं आहे, अमोल खुने एकटाच फिरतोय आणि अमोल खुने 96 कोळी आणि एका बापाची अवलाद आहे. तुम्ही जे कमेंट करतात ना, तुमच्यात काय दम आहे तेवढा आहे का? मला कुठं गाठायचं आहे, कुठं तुम्हाला काय प्लॅनिंग करायची, कुठं माझे हातपाय तोडायचे आहेत, कुठं मोडायचे आहेत, अमोल खुने तुमच्या बापाला बी भेट नाही. तुम्ही मला डायरेक्ट फोन करा ना, माझा नंबर मी डायरेक्ट देतो आता इथं मीडियावर. तुम्हाला काय तुमच्या शक्त्यात तेवढ्या माझ्या अंगावर या, तुम्ही 10-20 जण या, मग तुम्हाला कळलं अमोल खुने काय आहे. तर आपण जे उपोषण मागे घेतलं ते नेमकं कुठल्या आश्वासनानंतर मागे घेतलेलं? ते का तहसीलदार साहेब आले, त्यांनी मला सांगितलं, म्हणले ऊन असलं पडतंय तिकडं, पाटलाने बी उपोषण सोडले, तुमचा 2रा दिवस बी सुरू आहे, आम्ही तुमच्या मागण्या 100% मुख्यमंत्री साहेबापासून तुमचे आहे का हे कलेक्टर साहेबाच्या मार्फत तुमच्या मागण्या पोहोचू तिथं. तर मला त्यांनी लेखी आश्वासन दिलं, त्याच्यामुळे मी उपोषण सोडलं. उपोषण सुटल्यावर मग तुम्ही कुठं ट्रीटमेंट वगैरे घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन? हे बघा, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला असले आहे का झोंग आणायची गरज नाही. झागा घालून कुणी आहे का वाघ होत नाही. ह्याने ते झागा घातला गॅलेक्सीला जाऊन, ह्यांना काय दुसरा दवाखानाच नाही, फिक्स दवाखाना आहे तो आपल्या गॅलेक्सीमध्ये जायचं, ते झागा घालायचा, समाज भावनिक करायचा, तिथून बाईट द्यायच्या. तिथं बी काहीतरी म्हणले ना की मी त्या 3 आरोपीला तर गिनीतच नाही, पण ते परळीचा ते धान्या मुंडे असं तसं बोलले. मी काय म्हणतोय माहिती आहे का, तुमच्यात जर खरा दम असेल आणि तुम्ही खरे 96 कोळी मराठा असतान, ते आता मला माहिती तुम्ही 96 कोळी इतका काय मी ते नाही बोलू शकत, पण मी खरा 96 कोळी मराठा आहे. तुमच्यात जर खरी धमक असेल ना, EDला, SITला, नार्को टेस्टला सामोरे जाता तुम्ही आणि तुमची चोट्टी टीम. कारण अमोल आहे का कुणाच्या 1 रुपयात मिंदा नाही. ज्या दिवशी मेघ घुसन त्या दिवशी तुम्हाला कळन. तुम्ही अशा माणसाच्या नादी लागलात, ते एवढ्या पालत्या काळजाचा आहे आणि तो तुम्हाला गिनीत बी नाही आणि मोजीत बी नाही.
तुमच्याकडे पैसा आहे भरपूर आहे, तुम्ही भरपूर समाजाच्या नावावर दलाली करून भरपूर कमीले, पण अमोल खुणे तुम्हाला भेट नाही. तुम्हाला काय ताकद लावायची तेवढी लावा, किती बी ताकद लावा, मग तुम्हाला कळन अमोलच्या मागं कोण आहे आणि कोण नाही. आता नाही दिसत तुम्हाला अमोलच्या पाठीमागं कोणी, पण ज्या टायमाला अमोलवर तुम्ही खोटे गुन्हे टाकता, खोट्या गुन्ह्यात गुतीतान, एका गुन्ह्यात तर गुतीलं, तिथं तर तुमचं झालं ना सर, दूध का दूध आणि पाणी का पाणी, लागले ना गंगाधर काळकुटीचे तुमचे भांडणं. तिथं वकिला बोलले होते तुम्ही, तिथं त्या केसमध्ये जॉब बी नाही SP साहेबाचा. मग ते आता क्रॅशला मग संभाजीनगरला हायकोर्टात केस पडलेली, ज्या दिवशी माझी केस सुटेल ना त्या दिवशी चोट्ट्या हो, तुम्हाला सांगतो रे. तुम्हाला आता आजच माझं ओपन चॅलेंज आहे, तुमच्यावर जर नाही ना, मग आता माझ्या तोंडातून लय बेकार शब्द येतात, पण मी मीडियावर नाही बोलू शकत. तुम्हाला आहे का पळू पळू मारणार अमोल, मग त्या दिवशी तुम्हाला कळन अमोल काय आहे ते. तुमच्यावर परळीची सुपारी घेऊन उपोषण केल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात कॉमेंटमध्ये करण्यात येतोय, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? त्या कॉमेंट करणाऱ्याला मी एवढंच सांगतोय, तुम्ही जर खरे एका बापाच्या अवलाद असताना तुम्ही मनोज जरांगेला विचारा, ते कुणाची सुपारी घेऊन कसं समाजाला खेळवित येतं. कारण माझ्याकडे कोणचा आमदार येत नाही, मंत्री येत नाही, कोणत्या पक्षातले नेते येत नाही, तर मग ह्यांना कोण सुपारी देतं? ह्यांच्याकडे कसे नेते येत येतं? विखे पाटील येतात, प्रसाद लाड येत येतं, उदय सामंत येत येतं, भरत शेठ गोगावले येत येतं, संजय शिरसाट येत येतं. मग ह्यांना मी म्हणू का ह्या नेत्याने सुपाऱ्या दिल्या म्हणून समाजाला खेळीत ठरायच्या? अरे माझ्याकडे नाही ना कुणी आलं, माझ्याकडे फक्त शासनाचे माणसं आले आणि त्यांच्या हाताने मी उपोषण सोडलं ना. असं माझ्याकडे आहे का गबाळे घेऊन कुणी नेते येत नाहीत माझ्याकडं. मी समर्थ आहे समाजासाठी काम करायला, आणि मी केलेलं आहे समाजासाठी काम. जरांगे पाटील, मी समाजासाठी काम केलेलं आहे. कोपर्डीच्या आरोपीला कोर्टात तोडलेलं आहे, तिथून तुम्ही पळून आलेला तर भावनिक केलं आम्हाला. त्या टायमाला म्हणले मी फाशी घेईन तुम्ही जर आरोपीला नाही मारलं तर. अरे कवरक भूलथापा देतात, किती लोकांचं वाटोळं केलं आणि किती लोकांचे पैसे बुडलेत मला माहीत नाहीत काय? माझ्याच मित्राचे दारूला प्रमोद मोठेचे 1 लाख रुपये घेतलेले दिले का? बुडिले ना. ती बी डुप्लिकेट दारू विकली. ते तर झालं पुन्हा ते लपड्यातली जमीन महामित्राला घेऊन दिली प्रमोद मोठेलाच 5 का 6 लाखाला. ती जमीन बी गेली, त्याच्यात बी तुम्ही दलाली खाल्ली 2 लाख रुपये, आणि ते प्रमोद मोठेचे ती बी जमीन गेली, लावली ना वाटतं बिचाराचे 7-8 लाखाला. आणि का असे लय मोठे लपडेत माझ्याकडं. ते महाराज आपले अर्जुन महाराज जाधव महाकाळ्याचेच त्यांचे 16 लाख रुपये बुडले ह्या माणसाने. आणि कसले पुरावे द्यायचे? अरे पुरावे लय मोठे, तर असे कुणाचे पैसे बुडले तर कुणाचे काय केलंय सारंही माझ्याकडं. पण टाईम आल्यावर मी बी काढीन. तुमच्यात तरी धमक आहे तर अमोलला गुतवा बरं तुम्ही. तुमच्याकडे सारे सरकार तुमच्या बाजूने, सारी यंत्रणा तुमच्या बाजूने, गुतवा अमोलला. मग त्या टायमाला मी तुमचे पाठ थापटीन. कोपर्डीचा मुद्दा तुम्ही बोललायत, कोपर्डीबद्दल पाटील म्हणजे जरांगे पाटील कुठल्याही सभेत काही एक शब्द देखील बोलत नाहीत, असं का होत असेल? म्हणजे काय माहिती का, समाजासाठी आम्ही 2 वर्ष जेल काढलं, 3 वर्ष आणि काढायचं राहिले, 5 वर्षाची शिक्षा लागली, आणि हे पळकुटा तिथून पळून आला. पण आमचं कुठंतरी नाव मोठं होईल म्हणून आमचं दाबवायचं. पण हे असं नसतं. एक दिवस समाजापाशी सारा चेहरा उघडा पडेल ना. आज बी 50% समाज माझ्या पाठीमागे. जे समजा आहे का भोळे भाबळे मराठा समाज आहे, त्यांना जास्त माहिती नसते, काय नसते, ते करतात मला विरोध. पण मला त्यांचा राग नाही, काही नाही, जाऊन द्या. आता कसं असतं त्यांना कळायला टाईम लागेल. पण समाजासाठी आहे का ओरिजिनल काम करावं लागतंय. श्रीपाद चिंदमला जेलमध्ये गणेश खुने असते, मी राजेंद्र जराड, बाबूराव वाळेकर, श्रीपाद चिंदमला नाका तोंडातून रक्त येऊस तर आम्ही मारलं होतं. कारण तो त्या टायमाला भाजपचा उपमहापौर होता अहिल्यानगरचा, आणि तो छत्रपती शिवाजी महाराजावर थोडं चुकीचं वक्तव्य बोलला होता. त्याच्यामुळं जेलमध्ये सुद्धा आम्ही मारलं होतं. मग आम्ही किती समाजाच्यासाठी किती म्हणजे धर्मवेडे असतो ना. पण हे असं भूलथाप्या देऊन आणि ते कमरावर हात देऊन आणि कुठे किडनी गेली आणि काय गेली, त्यांचे रिपोर्ट काढा. त्यांच्या शरीराला कोणताही प्रॉब्लेम नाही. त्यांचे उपोषण केलं तरी आहे का BP शुगरचे नॉर्मल रिपोर्ट येतात, आणि हे जातात फक्त कुठं गॅलेक्सी हॉस्पिटललाच ॲडमिट होतात. मी आता 2 दिवस उन्हात उपोषण केलं बिगर अन्न पाण्याचं. मी एक सलाईनसुद्धा नाही घेतली, कारण त्याला रक्त बी आहे का 96 कोळ्याचं लागतं. 96 कोळ्याचं असं कडक रक्त लागतं. ते कशालाच घाबरत नाही. जरांगे पाटील हमेशा आपल्या भाषणात नेहमी असा उल्लेख करतात की मी मराठ्यांच्या पोरांसाठी, लेकराबाळांसाठी काम करतोय, लेकराबाळांसाठी. तर तुम्हाला जे परळीच्या सुपारी प्रकरणात अडकवलेलं आहे, तर आपण देखील वारंवार म्हणताय की मी 96 कोळी मराठा आहे. तर नेमकं तुम्हालाच या प्रकरणात अडकवण्यामागे काय हेतू असला पाहिजे त्यांचा? कारण ही चोट्टी टीम सारी मला भेट होती.
आणि मी कुणाला बी उलटं सुलटं बोलायचं, कारण मला माहीत होते कोणच्या आमदार कोण पैसे खाते तर काय करते तर विधानसभा लोकसभा कुठं काय काशी करते ते सारं मला माहीत होतं. त्याच्यामुळं मी ह्यांच्या डोळ्यात सलत होतो. आणि योगायोग काय झालं, माझे पैसे होते म्हणून मी कुठे गेलो, परळीला. माझ्या भावाचे पैसे अडकलेले होते. माझा मित्र आहे कांचन साळवे, त्यांनी मला नेलं. मग त्या मुद्द्यावर आम्ही तिथं थोडं 2-5 मिनटं चर्चा केली. मग ह्यांच्या सुपारीचं कुठं होतं. मग तो दादा गरुड आहे का धनंजय मुंडेला बदनाम करायला ह्यांनी सोडला होता. कारण तो म्हणायचा मी जरांगे पाटलाच्या जवळचा असा तसा, ते बदनाम करायला सोडल्यामुळे काय झालं, तिकून रसत दादा गरुडला कोण पुरीत होतं, पांडुरंग तारक. कारण ते माझ्याकडं रेकॉर्डिंग होतं आणि ते माझ्याकडे हायत ते पुरावे. मग तो रसद पुरीत होता. त्याच्यामुळे ह्यांना सगळ्यात मोठं पाप करायचं होतं. इकडं बघा, धनंजय मुंडे काय माझ्याजवळचा नाही, मनोज जरांगे तरी माझ्याजवळचा होता, पण त्यांनी आहे का मला संपवण्यासाठी आहे का स्वतःचं वाटोळ करून घ्यायला लागला. तो तर धनंजय मुंडेचा माझा बी काही संबंध नाही आणि तो माझ्याजवळचा बी नाही धनंजय मुंडे बी. कारण मी एकरी भाषेतच बोलणार. आता मला काय घेणं देणं नाही कोणाचं. मी जर कुणाला साहेबन पीएफ केलं तर लोक पुन्हा म्हणते त्याला काय सुपारी दिली काय. पण धनंजय मुंडेला बदनाम करायला दादा गरुड सोडला होता. आणि दादा गरुडला काय म्हणले, 1-2 महिने तू जेल काढ, आपल्याला काय करायचं, अमोल बिलय समाजात ह्याचं नाव झालं, ह्याला संपवायचं आणि धनंजय मुंडेला संपवायचं. मग मी जर धनंजय मुंडेला भेटलो, अरे बाबा मग माझे पैसे अडकले. तुम्ही कोणच्या नेत्याला भेटत नाहीत. विखे पाटलाला भेटतात, प्रसाद लाडला भेटतात, शिरसाटला भेटतात, भरत गोगोलेला भेटतात, पुन्हा अनेक शिंदे साहेबाला भेटतात, अनेक पुन्हा उदय सामंतला भेटतात. मी जर म्हणलो तर तुम्हाला सुपारी दिली त्यांनी अमोलला संपवायची, मी कधी म्हणतो का असं. अरे तुम्हीच करतात ना, तुम्हालाच भेटायला येतात. मला कोण भेटायला येतं. मला ते फक्त एक ते आपले हे भागवत तावरे का काय मला पत्रकार म्हणले भेटा त्यांना, म्हणून मी बीडमध्ये भेटलो. तर तेवढाच एका कोणत्या तरी पत्रकाराने फोटो काढलाय आणि त्याच्यावरच मला माहिती हो कुणाला भेटतो आणि काय करतो. अरे ते ओपन करा ना फोटो. भागवत तावरे बी कोण आहे, मराठाच आहे ना. मराठाला भेटणार नाही तर कोण कुणाला भेटणार नाही का. कुणी बी कुणाला भेटू शकते, असं थोडंच आहे. तुम्हाला जमतंय सराला भेटायला ना, आम्ही भेटल्याला जमत नाही तुम्हाला. तुम्ही मीडियासमोर येऊन अनेक वेळेला हे अशा प्रकारचे गंभीर आरोप केलेले आहेत. तुम्हाला जे सुपारी प्रकरणात अडकवण्यात आले त्याबद्दल बी खुलासा केलेला आहे, परंतु याबद्दल एकही वेळेला जरांगे पाटील समोर येऊन स्पष्टीकरण देत नाहीत. आणि त्यासोबत त्यांचं जे बीडमधील सल्लागार मंडळ आहे यांना देखील अशा प्रकारच्या पाटलाकडून सूचण्यात असं ते खाजगीमध्ये सांगतात की तुमच्यावर बोलू नका, अमोल खुने यांच्यावर बोलू नका. काय कारण असं माझ्यावर बोलू नका म्हणजे त्यांना माहिती, हे जर बोलले तर हे सरेच पुरावे जे आहेत ह्याच्याकडे हे सरे ओपन करीन आणि आपल्याला सराला खडी फोडायला लावेन. मला एवढे भेटत ती चोट्टी टीम मनोज जरांगे हे सरे भेटत. माया कोणी नादी लागत नाही. माझ्याकडे गमवायला काहीच नाही. मी शून्य माणूस आहे. शून्याच्या खाली शून्यच असतो. त्याच्यामुळे आहे का माझ्या नादी लागायला आहे का ह्यांच्यात धमक नाही. हे जर खरे 96 कोळी मराठा असतील तर हे आहे का माझ्या नादी लागतील आणि माझ्याकडे काय आहे ते माझं काढतील. मला तरी माहिती ह्या चोट्याने कुठं काय केलं आहे. 100% हे त्याच्यात घटणार होतं. आणि माझी सरकार मायबापाला एवढीच कळकळीची विनंती, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला मग एवढंच सांगणं आहे की बाबा साऱ्याने सपोर्ट करून आहे का ह्या चोट्या टीमची, मनोज जरांगेची आणि माझी SIT चौकशी लावात. मी जर सुपारी घेतली असेल तर मी त्याच्यात दोषी निघन आणि मला सरकार मायबाप जी शिक्षा देईन कायदा मी ती भोगायला तयार आहे. आणि त्याच्यात मी निर्दोष जर सुटलो आणि हे जर चोट्या टीम गटली, समाजाच्या नावावर समजा पैसे कमी देत दलाल्या करतात, हे जर गटले तर ह्यांना इमानदारीने गप्पा हानीत नाही. ह्यांना भर चौकात आहे का भोंगळे करून आहे का, ह्यांना साड्या घालून ह्यांची आहे का मिरवणूक काढा. त्या दिवशी तुम्ही जे उपोषणाला बसला होता त्यामध्ये एक मागणी होती EWS. तर तुम्हाला काय वाटतं की नेमकं मराठा समाजाच्या पोरांसाठी EWS महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं मराठा समाजाच्या पोरांना फायदा होणार आहे की कुणबी प्रमाणपत्रामुळे, दोन्हीपैकी कोणतं फायद्याचं आणि कशा प्रकारे? EWS आरक्षण असे भारतातले सारे मोर्चे बंद झालेत आता हे आरक्षणासाठी. कारण EWS आरक्षण हे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ओपनसाठी. आणि ह्या आरक्षणामधून जर 100 जागा जर निघल्या तर 85 जागा आहे का हे मराठा समाजाचे मुलं मुली खायचे, म्हणजे कारण लागायचे. पण हे कुठंतरी आहे का सरकारने देऊन बी मनोज जरांगेने आहे का उपोषण हे करून आज त्यांच्या कुणबी नोंदी समजा ते हैदराबाद काय ते निजामी ते GR घेऊन आले तर त्याच्यात फक्त 308 कुणबी नोंदी निघल्यात. मग मराठा समाज घुसन कसा तुम्ही सांगा ना आरक्षणात. ज्याचा फायदा होता ते आरक्षण आज गेलं. आज तुम्ही सांगा ना सरे मुसलमान समाजानेच तो फायदा घेतला EWSचा. मग मनोज जरांगे आहे का हे मराठा योद्धा नाहीत, हे मुस्लिम योद्धात कुठंतरी मुस्लिम योद्धा झाले तर. आणि मुसलमानाने आहे का ह्यांना आहे का ह्यांचे घरात फोटो हे लावून प्रत्येक ह्यांच्या इलाक्यात आहे का पुतळे बांधावात. माझी एवढी त्या समाजाला आहे का कळकळून विनंती
100% मनोज जरांगे आहे का आहे मुस्लिम विरुद्ध झालेली. मला समाजासाठी फक्त आहे का EWSच चांगलं वाटतं. कारण कशामुळे माहिती आहे का, EWS फक्त शिक्षणात सवलत आहे, राजकारणात नाही. अरे राजकारणात असे ढिगभर पडलेत ना मराठ्याचे. मग हे जे समजा कुणबी सर्टिफिकेट काढलेत पैसे देऊन, कुणी नगरसेवक झाले, कुणी ZP मेंबर झाले, कुणी पंचायत समिती मेंबर झाले, कुणाला ग्रामपंचायत लढायची, पैसे देऊन हे बोगस सर्टिफिकेट काढलेले आहेत. आणि 90% आहे का हे पैसे देऊनच काढलेले आहेत. माझ्याच गावातलं उदाहरण आहे, मला माहिती. त्याच्यामुळे आहे का माझ्या गावातूनच मला माहीत तर झालं ना काय केलेलं आहे काय नाही. त्याच्यामुळे आहे का 90% राजकारण लढण्यासाठी आहे का हे पैसे देऊन कुणबी सर्टिफिकेट काढलेले. निश्चितच आपण आताच उल्लेख केल्याप्रमाणे बीडच्या पोलीस भरतीत देखील ते दिसून आलं. मग मराठा समाजातील जे कोणी अभ्यासू आणि जाणकार मंडळी आहे, जुने जाणते, अशी मंडळी पुढे येऊन याबद्दल काहीच का बोलत नाहीत? विषय काय आहे माहिती आहे का, सध्या समाजाने मनोज जरांगेला डोक्यावर घेतलेले. ज्या टायमाला मुंबईला आम्ही गेलतो तर शिवनेरीची कपाळाला माती लावली हे नाही. मग काय आता मी सगळे सोयरे घेतल्याशिवाय मी वापसच येणार नाही, हैदराबाद गॅजेटन ह्यावन त्यावन भलते सोंग केले. मग तिथं गेलो तर ते GR दिला एक कोणचा तरी कागद पिटोळी करून. तर म्हणले ते योगेश केदारांनी वाचला, ते म्हणले पाटील हे आपल्याला फसिले सरकारने, तुम्ही हे करा. ए तू गपरे, तू निघाय, ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर काढा. योगेश केदार म्हणजे ज्यांचा अभ्यास आहे, ह्यांच्याजवळ आरक्षणाचा ज्यांचा अभ्यास आहे, अभ्यासक हे कसे जाते ना, एकरी भाषात बोलायचं, त्यांना किंमत द्यायची नाही, खालीवर बोलायचं. ह्यांच्याकडे कसे लागतात माहिती आहे का, टोटल दलालं लागतात. आणि त्या मुंबईमधले आहे का टोटल दलालच होते, ते सरकारचे दलाल होते ते तिथं जे होते ते. त्याच्यामुळे आहे का समाजाचं भरपूर नुकसान झालं. जे खरे अभ्यासू त्याला तिथं येऊनच नाही दिलं, उलटं सुलटं बोलून तिथून हाकलून दिले. म्हणजे एकंदरीत जरांगे पाटील हे समाजातील अभ्यासू लोकांचं देखील म्हणणं काय आहे ते जाणून न घेतात, फक्त त्यांना जे वाटतं तेच पुढे रेटतायत असं म्हणायचं. तेच आहे ना, पहिल्यापासून माणूस तराखोर आणि मीपणा, अहंकार, जसा औरंगजेबाला अहंकार होता, रावणाला अहंकार होता, जेवढ्याला अहंकार होता त्यांचं आती तिथं मातीत झाली, तशी ह्या माणसाला अहंकार आहे. आणि हे लोकांच्या लक्षात यायला लागलं, हुशार माणसाच्या. आणि जे समजा भोडे बाबडे समाज त्यांच्या नाही लक्षात आला. आणि पण काळानुसार लोकांच्या लक्षात येईल. आणि लय दिवस ही दुकान चालणार नाही, ही दुकानाला एक दिवस कुलूप लावावं लागेल मनोज जरांगेला. निश्चितच काल गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये कुणीतरी त्यांना कॉक्रोच जनता पार्टीबद्दल प्रश्न विचारला, तर त्यांची एक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर व्हिडिओमध्ये, अरे कुणीतरी असा एक मोठा पक्ष काढला पाहिजे असं एक उत्स्फूर्तपणे ते प्रतिक्रिया देत आहेत. आता हे स्वतः ते म्हणत आहेत की कुणीतरी असा एक चांगला पक्ष काढला पाहिजे. तर म्हणजे या पाठीमागे त्यांचा काय उद्देश असला पाहिजे, ते स्वतःहून काढतील असं वाटतं का तुम्हाला? पक्ष काढायला, लोकसभा लढायला तुम्ही समाजविटीच धरला. त्या टायमाला बी माघार घेतली. विधानसभेला बी एका मतदारसंघातून 4-4, 5-5 लोकायला तुम्ही भय केलं. ते आणायचे बिचारे 10-10, 20-20, 100-100 गाड्या, तुला आमदार करतो असं पाठीवर हात टाकला की कमीत कमी प्रत्येक मतदारसंघात 4-4, 5-5 माणसं आहे का 10-10, 5-5 कोटीला माझ्या मराठा समाजाचे हे खपिलेले तर. आणि आता ते लोक आहे का सर न्यूट्रल झाले. तर मग त्या टायमालाच तुम्हाला पक्ष काढायला काय झालं, तर तुम्हाला ते मौलानाने साथ दिली, ती तुम्हाला राजरत्न आंबेडकर साहेबांनी साथ दिली, ती तुम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांनी साथ दिली, ती तुम्हाला हेनी बी साथ दिली, ती आपले संभाजीराजे जे भोसले त्यांनी साथ दिली ती. मग तुम्ही महागार कशामुळे घेतली? तुमची डील कितीमध्ये झाली? आसिम सर्वदे आले त्या टायमाला, तुमची डील कितीमध्ये झाली? तुम्ही महागार कशामुळे घेतली? तुम्ही तर म्हणले होते ना 90 मतदारसंघ असे तिथं आम्हाला कोणाचा सपोर्टसुद्धा घ्यायची गरज नाही. मग तुम्ही महागार कशामुळे घेतली? तुमच्या पाठीमागं तर बौद्ध समाज होता, तुमच्या पाठीमागं मुस्लिम समाज होता, तुमच्या पाठीमागं मराठा समाज होता. 3 समाज एक झाल्यावर तुमचे 150 नाही 200 आमदार आले असते ना, आणि तुम्ही मुख्यमंत्री झाले असते ना. पण महागार कशामुळे घेतली? तुम्ही ह्याची डील कितीमध्ये केली हे समाजाला सांगा ना, कळून द्या हे समाजाला. म्हणजे भविष्यात जरांगे पाटील एखादा पक्ष काढतील असं वाटतं तुम्हाला? अहो पक्ष नाही, हे ग्रामपंचायतचे मेंबर होणार नाहीत. वेळ निघून गेला, समाजाच्या नावावर पैसे कमीले, आता आपली दुकान बंद करावं, कुलूप लावावं आणि शांत बसावं. पक्ष काय नसतो निघत. आता ती वेळ निघून गेली. समाजाने भरवसा टाकला होता, पण समाजाच्या डोक्यात झोपीत धोंडा घातला मनोज जरांगेने. एकंदरीत मगाशीच मला प्रश्न विचारला होता की मी समाजाच्या म्हणजे मराठा समाजाच्या मुलाबाळांसाठी हे सगळे काही त्रास सहन करतोय असं वारंवार सांगतात, परंतु जाहीर सभेतून जी तरुण मंडळी आहे, अभ्यासू किंवा विद्यार्थी जे आहेत, त्यांनी या आंदोलनामध्ये वेळ न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा अशा प्रकारचा सल्ला कोणत्याही सभेत जरांगे पाटील यांच्याकडून आजपर्यंत ऐकण्यास मिळाला नाही. याबद्दल काय वाटतं आपल्याला?
मनोज जरांगेची सवय काय माहिती का, हार फुलं तुरे जेशिब्या गाड्या तापा पब्लिक बघायला. अरे ह्याच्यात काय मजा नसती. तुम्ही स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी लोकांच्या लेकराच्या भावनेशी खेळू नका. कारण लय आईबाप आहे का कष्ट करून शिकवितात लेकराला. आज कुठंतरी तरुण पिढी भरकटा लागली आणि शिक्षण हे सोडून पोर आहे का हे आंदोलनात पळा लागलीत. पण एक दिवस तरुण पिढीच्या लक्षात येईल हे माणूस काय आहे काय नाही. स्वतःचंच परिवाराचं बघतो हे माणूस, काय घेणं देणं नाही राव. आज तुम्ही सांगा ह्यांचे लेकरं इमानाने फिरतेत, 10-10 20-20 हजाराचा ड्रेस, पोराला 4 व्हीलर गाडी फिरायला, मंडळीला 1.5-2 लाखाचा आयफोन, 10-10 50-50 हजाराच्या साड्या, ह्यांचा ड्रेस ते मुंबईहून कोणचा तरी ते एकदम भारी तिथून कपडे येतात ते बूट 40-40 50-50 हजाराचा. आणि हे तुमचं समाजासाठी हे आहे का? तुम्ही स्वतःचं समाजासाठी काही करीत नाहीत पण स्वतःचं घर भरपूर भरिलं. एक काळ तुमचा काय होता हे अमोलने जवळून बघितलेलं आहे. कारण अमोल 2 वर्षे मोटरसायकलवर तुम्हाला घेऊन फिरलेला आहे. तुमच्या शब्दावर कोपर्डीच्या आरोपीला सुद्धा मारलेलं आहे. तुमच्या शब्दावर श्रीपाद चिंदमला सुद्धा मारलेलं आहे. तुम्ही काय काय कारनामे केलेत, कुणाकुणाचे पैसे ते अमोलला सर्व माहीत होतं. पण अमोल आहे का कधी तुमचं नाव बदनाम नाही केलं. पण ज्या टायमाला म्या दादा करुडकून रेकॉर्डिंग ऐकल्या त्या टायमाला म्या तुमचं खरं रूप ओळखलं. तरी बी मी ते रेकॉर्डिंग तुम्हालाच आणून देणार होतो. पण तुम्हाला वाटलं अमोलला जर असं सोडलं तो ह्यो आपला सारा भांडा उघडं करीन, त्याच्यामुळे तुम्ही मला खोट्या गुन्ह्यात अडकिलं. पण त्या खोट्या गुन्ह्यातून बी मी सुटलो. आता ती केस म्या क्रॉसिंगला टाकलेली कुठं हायकोर्टात, ती केस सुटल्यावर तुमच्या मागं लागतो. तो वर्षक सुरूच आहे आपलं बोलणं, पण तुम्हाला सुट्टी नाही. दरवेळेला जरांगे पाटलांची सभा असेल किंवा उपोषण असेल आंतरवालीमध्ये, त्यावेळेला ते मराठा समाजाला आवाहन करतात की समाजाने मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं. कधी कधी ते म्हणतात बी की समाजाने येऊ नये. परंतु आपण असं अनेक वेळेला बघितलं की जेव्हा जेव्हा मराठा समाज आंतरवालीत किंवा त्यांच्या सभेला जमा होतो आणि परत जात असताना जवळपास अनेक वेळेला अपघात झाले आणि काही मराठा बांधवांचा त्यामध्ये म्हणजे प्राण गेला. त्या दिवशी देखील मांजरसुंब्याच्या जवळ एक अपघात झाला आणि एक मराठा समाजाचा बांधव त्यामध्ये त्याने आपला जीव गमावला. तर ह्याला नेमकं कोण दोषी असतं? आता तुम्ही सांगा ना, उन्हातानाचं लोकायला बोलून घ्यायचं. बरं तुमच्यापाशी येऊन करायचं काय समाजाने? तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात सभा घेतल्या, घोंगड्या बैठका घेतल्या, त्याच्यातून समाजाला न्याय काय भेटला? आत्तापर्यंत कमीत कमी आहे का 10 वर्ष राज्य सरकार चाललं असतं एवढा मराठ्याचा पैसा गेला. किती 10 वर्षे राज्य सरकार चाललं असतं. एक मुलगा मराठ्याचा आहे का 1,50,000 गेला सर्वसामान्य. मग 5-6 कोटी समाज आहे. तर तुम्ही सांगा लाखांनी गणित लावा त्या पैशाचं किती पैसे गेले असते ना. असं तुम्ही भूलतापा देऊन स्वतःपाशी समाज बोलून भावनिक करून तुम्ही सर समाजाचं वाटोळं केलेलं आहे. तुम्हाला समाजाला तर काय न्याय देता नाही आला, पण वाटोळं 100% तुम्ही केलं. EWS आरक्षण घातलं आणि ते कुणबीमध्ये काय 308 लोक घुसले. तर पण तेवढे 308च ते बाकीच्याने काय करायचं? बाकीच्या समाजाने काय करायचं? आज एवढं मोठं आरक्षण गेलं. त्याच्यामुळे आहे का कुठंतरी मनोज जरांगेने आहे का सावध व्हावत आणि हुशार व्हावत आणि स्वतःचं दुकानाचं कुलूप लावत. निश्चितच आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला प्रशासनाने आश्वासन दिले तुमच्या मागण्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करायचा. जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा उपोषणला वगैरे काय बसणार आहेत, आंदोलन वगैरे? मनोज जरांगे ना? नाही तुम्ही मला तर समाजासाठी बसायचंच आहे. कारण माझं जे आतापर्यंत समाजाचं केलं आहे आणि अनेक बी समाजाचंच काम करतो. आज मला समाज शिव्या देत असेल पण जाऊन द्या. आज शिव्या देते उद्या त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल. पण जाऊन द्या. इकडे बघा, इथून पाठीमागे जेवढ्याचा इतिहास घडला त्यांनी शिव्याच खाल्ल्या. तर संत तुकारामाला शिव्या दिल्या, संत एकनाथाच्या अंगावर थुकले, माऊलीला बी शिव्या दिल्या लोकांनी, ज्ञानेश्वर माऊलीला बी जे ते होऊन गेले त्यांनी शिव्याच खाल्ल्यात. संत भगवान बाबाला बी लोकांनी किती त्रास दिला. हर एक इकडं बघा काहीतरी घडायचं म्हणलं ना त्याला आहे का एखाद्या जर दगडाला जर देव पण आणायचं असलं तर त्याला घडावंच लागतं. त्याला किती वेदना सहन करावं लागतात. मग त्याच्यामुळं आपण असं समजायचं बाबा आपल्या लोक शिव्या देतात तर त्याचं फुलात रूपांतर होतं आहे आपल्या अंगावर. त्याच्यामुळे आहे का घाबरायचं नाही, काही नाही. आणि कुठेतरी आहे का समाजाचं बी लक्षात यायला पाहिजे आपण छत्रपती शिवरायांचे वारसत. आणि अशा कमेंट करू नका. तुम्ही मला करा कमेंट काय करायचे तर, पण विनाकारण आहे का कोणत्या जातीला टॉर्चर करू नका, खालच्या पातळीचं बोलू नका. अरे आपल्या छत्रपतींचे विचार काय होते आणि तुम्ही कोणत्या विचाराने चालतात? छत्रपतींनी 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि 18 पगड जातीतले मावळे त्यांनी आहे का घडविले. त्याच्यामुळं आज आहे का जगात नाव छत्रपती शिवरायांचं नाव निघते.
त्याच्यामुळे आहे का तुम्ही हे असे विचार सोडून द्या. मनोज जरांगे जसं बोलते तर भाषणात खालच्या पातळीचं काय काय नाहीत बोलत ते तुमच्यात गुण येऊन देऊ नका. कारण आपण 96 कोळी मराठात आणि छत्रपतीचे वारसदारत. आपण आपल्याला महाराष्ट्रातल्या जेवढ्या छोट्या मोठ्या जाती असत्या 17 पगड 18 पगड जेवढ्या जाती असतात त्या आपल्याला मोठ्या भावाच्या भूमिकेत बघतात. त्याच्यामुळे तुम्ही आहे का त्या भूमिकेतच आपल्याला साऱ्या छोट्या मोठ्या समुदायाने आपल्याला बघितलं पाहिजे असं तुम्ही वागा. असं खालच्या पातळीवर कमेंट करून आहे का स्वतःच्या जातीचा अपमान करून घेऊ नका. आता त्या दिवशी जरांगे पाटलांनी जे 1 दिवसाचं उपोषण केलं त्याच्यातून समाजाचा काय फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? समाजाचा काय फायदा झाला? समाजाचा एक माणूस गेला ना. मागण्या मान्य झालेल्या आहेत असं वारंवार म्हणजे माध्यमातून सांगितलं जाते. काय मागण्या मान्य झाल्यात त्यांच्या? कोणत्या मागण्या मान्य झाल्यात तिथं? ते कागद दिलाय कोणाला दाखिलाय का रातच्या 1 वाजता उपोषण सोडलं, समाज झोपलेला सर आणि ते लाभार्थी टोळी आजूबाजूने जिंकलो रे राजा हो. अरे झालं ना 10-11 वेळेस जिंकायचं. आता कुठेतरी शांत बसा. जिंकले नाही तुम्ही पहिल्यापासून हारतातच. आता तुम्ही इथून पुढे काय म्हणायचं माहिती आहे का? जिंकलो रे राजा हो नाही म्हणायचं, हरलो रे राजा हो माझी जिरली आता मी माझ्या दुकानाचं कुलूप लावतो. जय हिंद. आता एक शेवटचा प्रश्न आहे. मराठा समाजाचे जे तरुण पोरं शिक्षण घेत आहेत किंवा जे तरुण मंडळी समाजाती त्यांच्यासाठी काय आवाहन कराल? माझं त्यांना एवढंच आव्हान आहे, एक दिवस आहे का साऱ्या तरुण पिढीने एक व्हायला पाहिजे. तुम्हाला शिक्षण शिकायचं आहे ना, तुम्हाला MPC UPC, कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला पोलीस व्हायचं आहे, कुणाला तहसीलदार व्हायचं आहे, जे ते समजा नोकरी असताना कुणाला मास्तर व्हायचं आहे. 100% EWS आरक्षणासाठी प्रयत्न करा आणि ह्याच्यासाठी एक मोठा लढा उभा करा. आपल्याला राजकारण करायचं नाही. राजकारणात हे जुनेच डोमकावळे भरपूरच घराने शाहीच ह्यांची लई मोठी पडलेली आणि ज्यांच्याकडे पैसा पाणी माप संपत्ती तेच आहे का पैसे देऊन हे कुणबी सर्प तिकीट काढतात आणि कुठंतरी ह्यांना राजकारण करायचं आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. त्याच्यामुळे हे आहे का पैसे देऊन कुणबी सर्प तिकीट काढून ह्यांना राजकारण करायचं आहे. आणि तुम्ही जर हुशार असताल तर माझी तरुण पिढीला एवढीच विनंती, तुम्ही सगळ्यांनी मिळून काय करा माहिती का, EWSसाठी मोठा लढा उभा करा. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी हे होते अमोल खुने यांनी अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की मराठा समाजाच्या तरुणांचं भलं कशात असेल तर ते EWS आरक्षणामध्ये आहे आणि कुणबी प्रमाणपत्रांमुळे केवळ ज्यांना कुणाला आरक्षित जाग्यावर OBCमधून निवडणूक लढवायची अशा नेत्यांचाच फायदा आहे. परंतु विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीमध्ये घुसण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त EWS हाच पर्याय आहे. त्यामुळे शासनाने EWS आरक्षण परत एकदा द्यावं अशीही मागणी केली आहे आणि तरुणांनी विशेष करून अशा प्रकारची मागणी करावी आणि त्याच्यातच त्यांचं कल्याण आहे अशा प्रकारे ठामपणे त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे.